स्पीकरवर करजो. हॅलो, कोण बोलत आहे? अरे घे ना रे, समोर घे ना गाडी, मग बोलतो ना मोबाईलवर. गाडी घे पहिले समोर. अरे टाकून द्या ना काकू. आता कुठं गाडी समोर घ्यायला लावता? टाकून द्या. मी बोलत आहे मोनिका. मोनिका? मोनिका कोण? मी नाही ओळखत कोणती मोनिका आहे तर. अरे मला नाही ओळखलं तू? अरे मी तर तुला ओळखते. अरे मोनिका कोण? अरे अण्णा तर सांग कोण होतं तू? अरे बेड्या, तू गल्ली नंबर 2 मधून येत नाही का? तिथली मी. गल्ली नंबर 2 ची मोनिका? मला तर काही असं आठवत नाही बुवा. वेडा आहेस रे तू, पूर्ण वेडा आहे. तुला काहीच नाही कळत. अरे काय कळायचं आहे आणि काय नाही, कायचा वेळा आहे आणि काय आहे? तू काय बोलू राहिली? हा, कायले मॅट करू राहिली फालतूची? बोल पटकन, काय आहे तर? इथं 2 गल्ल्या मारायच्या आधी कचऱ्याच्या. तू जेव्हा आमच्या गल्लीमधून जातो ना, एकदम हिरो सारखाच दिसतो. हिरो सारखं दिसायचं काय त्याच्यात? नाही, अरे हिरोच आहे मी. पूर्ण वेळाच आहे रे तू, पूर्ण वेळाच आहे. तुला काहीच कसं कळत नाही रे? जे काय बोलायचं असन मुद्द्याचं बोल पटकन. या इथं माझ्या 2 गल्ल्या मारायच्या आहे. तुला अधिक भलतं काही बोलायचं असन तर 12च्या बाद खाली होतो मी. 12च्या बाद फोन करतो. चल ठेव फोन. कोणती मोनिका बोलू राहिली तर? एवढा हसा येऊ राहिला बे मला जेते त्याचा. अधिक 12:30 वाजता मॅट करू त्याला आपण. शिकाल जरा जाने का है अपने को, हाँ 10-15 दिन में. पाणी तर पडू दे. बगर पाण्याची मजा येते का तिथं? चांगलं धनरोप पाणी पाहिजे तिथं, तेव्हा मजा येते. अरे पाण्याचं द्या सोडून, तिथं पाणी चालूच आहे ना. पाणी तिकडे येऊ राहिलं त्याला बरोबर आहे. घाटाचा एरिया आहे तो, जंगल एरिया. तिकडे पाणी येते आणि रोजच येते. पण इकडे नाही पाणी पाहिजे काय? काल आलतं, आता लोक पेरण्या करू राहिले. अधिक 2-3 दिवस पाणी लागेल ना. आणि तात्यानं पहिले सांगितलं आहे का पेरणी झाल्याशिवाय मी कुठं येत नाही, कारण फुरसतीत जा लागते तिथं. हे बरं, विमलच्या पुढे दे 20 आणि पानपरागच्या पुढे दे 20. हे पुढ्या पाड्या नाही आहे. तंबाखू सांग, तंबाखू आहे, पानं आहे. का रे मोहनदा, त्या दिवशी हात होता ना तो, याच्यात त्यानं सापडला ना तू? हाच होईन तो ढेबल्या. आता अधिक आला. 20 पुढ्या दे पानपरागच्या आणि 20 पुढ्या दे विमलच्या. काही पुढ्या गिड्या नाही आहे. तंबाखू चुन्याची पुडी आहे, पानं आहे, बस. त्याच्यानं म्हटलं मी डायरेक्ट 60,000 गड्ड्यात गेलोय. मायाच्यानं कसा काय गेला तू? मावर कायले आरोप घालू आला? तुझ्याच्यानं गेलो. 40,000चा गुटखा पकडला त्या दिवशी आणि सील बी लावून दिलं. धंदा तर अलगच पडला. आणि 20,000 रुपयाचा चोरी झाली. मग पांटेल्यातनी 10,000चा गल्ला गायब केला आणि 10,000चा उरला सुरला माल बी गायब करून टाकला, सोप सुपारीचा. सगळं बरोबर आहे म्हणणं, पण मायाच्यानं कसं मला ते सांग पहिले. अरे तू चालता ना, थैलीने घेऊन आलता काही नाही. तू काय म्हणे देऊन दे माल, मी टाकतो खिशात. ते सापडलं ना, पोलीसवाले लक्षात देऊन होते नाही तर. पाय, तू 6 रुपयाचे 10 रुपये घेऊन राहिला. तुले म्हटलं काय का 9 रुपये घे म्हणून? तुले 10 रुपये दिले ना 6 रुपयाच्या पुळीचे. मग ते त्याही गलती आहे. त्या थैल्या ठेवायला पाहिजे. याच्यात माही गलती थोडी आहे. दे ना असं तर पुढे. आता कोणता पोलीसवाला नाही आहे. अरे नाही रे बाबा, पुढे आहेच नाही, पुढे बनत आहे बस. हे आहे जे तुला सांगू राहिलो, बस तेच आहे. ते पाहिजे असेल तर घे, नाही तर आहे नाही माझ्यापाशी. अरे हुड, त्या तंबाखूत काय मजा येते का नुसतं, आणि त्या पानात बी काही मजा नाही येत. आता मोहनदा सध्या गुटखा ऐकूच नको तू, जोपर्यंत तुकाराम मुंडे साहेबाची बदली होत नाही. जेव्हा त्याची बदली होय तेव्हा ऐकजो तू. बात होती त्याची बदली. ते महाराष्ट्रातले काय मंत्री जंत्री काय राहू देते का अशाने? बात लवकर पाणी करते. 2 नंबरचे धंदे पुरे बंद होते ना अशानं. पण तुले सांगणं आहे, जोपर्यंत चालू पूर्ण इकडे होत नाही तोपर्यंत तू ठेवू नको माल. शिंदे साहेबाच्या नजरेत तू पहिलेच खटकला आहे. काय म्हणे तुला माहित आहे ना? पण मानलं राजे हो तात्या तुम्हाला. तुम्ही लय चांगली इज्जत करून ठेवली बाहेर गावात. गावात तर आहेच तुमची, पण बाहेर गावात त्याच्यापेक्षा जास्त आहे. सांगा बरं, 1 रुपयाने घेतला ना त्यानं, 1 रुपयाने ट्रॅक्टरचा. बस डिझेल टाकून द्या म्हणे आणि बस तुम्ही तुमचं काम करून घ्या म्हणे. 3 जण फुकटात. नाही तर एवढ्या याचे कमीत कमी 2,500 ते 3,000 रुपये तर घेतले असते एखाद्यानं. आता त्याईनं नाही म्हटलं पैसे घ्यायचं, पण आपण जबरदस्तीने त्याला 1,000 रुपये तरी देऊन देऊ. वा ते तर द्यास लागन ना. आता त्याईनं त्याच्या सहखुशीनं दिलं, आता आपण आपल्या सहखुशीनं तर द्यास लागन. आता ते नाही म्हणून राहिले पैशाचं, तर कायले जबरदस्ती त्याला पैसे देऊ राहिले? त्याच्यापेक्षा मस्त त्याला म्हटलं 90 पाजून देऊ. तर बस देवानंद भाऊ, उठलं सुटलं का 90, उठलं सुटलं का 90, बस 90च प्या तुम्ही. अरे त्याला काही ना काही पैसे तर द्या लागन ना. त्याचा ट्रॅक्टर आहे एवढा मोठा, पेरणीची मशीन आहे, त्याला तर काही ना काही पैसे द्या लागन सहखुशीनं आपल्याला. अरे तसं नाही ना तात्या, त्याला आपण आता जबरदस्तीने पैसे दिले आणि त्यानं नाही घेतले तर म्हटलं काही ना काही तर खर्च पाणी करायला लागन ना त्याच्यावर, आणि त्याच्यात आपली सोयीसाय होऊन जाते. बरोबर तर बोलू राहिले हो तात्या देवानंद भाऊ. काय बरोबर बोलू राहिले म्हणून राहिले तुम्ही? काही राजे हो. आता नाहीच घेतले पैसे तर मग बा काय होऊ राहिलं, जरासं घोटघोटभर त्याले बी आपल्याला होऊन जाते. झाले ना तुमचे बियाणे टाकणं त्या बियाणीच्या मशीनीत. चला घ्या लवकर, पेरणी चालू करा. हाडा
बाजूला हटा तुम्ही दोघे जण. पाटील जरा मागं लक्ष द्या. हा बियाणे बरोबर चालू आहे ना पेरणं? चालू आहे तात्या. हे तर एक नंबर आहे व. टेन्शनच घ्यायचं काम नाही, मजुरायचं कामच नाही आहे. म्हणून तर पुढते आपल्याला हे मजुराचं माहित नाही का तुम्हाला? भेटणं मुश्किल आहे ना सध्याच्या घडीले. त्याच्यापेक्षा मग येणंच चालू द्या ना आपलं. तुम्ही त्याला सांगायला पाहिजे होतं का वामन भिंगोट्याच्या इकडे चाललं म्हणा हे. अरे बस जाऊ दे ना तिकडे. खालीच नाही आहे तर तुम्ही सांगा काय करणार आहे? हां, त्याला काय भरोशावर ठेवून देऊ काय? त्याला म्हटलं तुम्ही दुसऱ्या इकडे पाहून घ्या. आणली वाटते त्यानं. वा कशी गोष्ट करता. कलाकार माणसं आहे ना ते तिघं बी. आणि त्याच्यातले सगळ्यात जास्त कलाकार आहे तात्या. हां, 5 गाव ओलांडून जाय तरी ते पेरणीची ट्रॅक्टर आणि मशीन घेऊनच येईन ते. पाहून घेता तुम्ही. आणि पेरणी केल्याशिवाय राहीन बी नाही. जाऊ दे ना तिकडे. माया गाडी तर एक दिवस खाली नाही आहे. चालूच्या चालू. मी म्हटलं होतं त्याले मला जेव्हा रिकाम पण भेटन म्हणजे मी खाली राहन तेव्हा मी तुमचं वाला करून दे. का हो तात्या, यानं पण बातच होऊन जाते ना. पाना रप्प चालू आहे ना काम. अरे याचं काही टेन्शनच नाही आहे ना. एकदा टाकून द्या त्याच्यात बियाणे आणि बस आपापच एक आणि एक सोय बिलकुल. आणि आपल्या जनावराले त्रास नाही आहे, बैलायले. नाही तर बस द्या त्याच्या मानीवर आणि चालू आपलं गती. का हो तात्या, मग बैल तर आपल्या कोणत्याच कामाचे नाही पडू राहिले. कायच्याच कामात नाही पडू राहिले म्हणून राहिले तुम्ही? मग बैल बंडी कायच्यावर आणू राहिले तुम्ही जुतून? एखादा जर तुम्हाला काही आले नसलं आणि काही सामान आणायचं असलं काही तर कायच्यावर आणून कायच्यावर राहिले तुम्ही? कमाल आहे बा तुमचीवाली. आणि काय आपल्याला काय खर्चा पाण्याला मागू राहिले का ते पैसे? एवढा मोठा चारा पडला आहे, थोडासा चारा देऊन दिला त्याला का झालं? ज्याच्यापाशी 1-2 एकर आहे ते तर बैलानंच करू राहिले पेरणी अधिक बी. पण ज्याच्यापाशी जास्त आहे ते येई न करते, पटापट होऊन जाते त्या ट्रॅक्टरनं. पाय ना राजे हो, खूप यंत्र निघालं ना हे. याच्यात बियाणे टाकून द्या, एक बरोबर पेरल्या जाते. सायन्स लय समोर चाललं गेलं देवानंद भाऊ. याय ना आणला बा ट्रॅक्टर आणि मशीन कुठून आणली तर. पाटील, ओ पाटील. अरे या इकडे रामा भाऊ. अरे नमस्कार तात्या. नमस्कार देवानंद भाऊ. नमस्कार. या वरता या ना बसाले. हे पेरणीचं यंत्र आणलं, हे ताकसांडेचं वय काय? अरे ताक सांडायला तर फुरसत नाही आहे. 1 दिवसाची फुरसत नाही आहे म्हणे मले. ज्या दिवशी मला फुरसत असेल त्या दिवशी तुम्हाला फोन करीन म्हणे. मग तोपर्यंत काय बसणार आहे का इथं बिना पेरणी करायचं? मग कुठून आणलं तुम्ही हे? हे आणलं आपलं सावंग घेऊन. हा राजे हो तात्या, मी म्हटलं त्या ताकसांडेले का दे बा आपलं म्हटलं मारून. तर नाही म्हणे, 25-30 जणांचे पहिलेच ॲडव्हान्स घेतलेले आहे म्हणे. आता काहीच नाही जमत म्हणे. मग आपलं चालू आहे गती बैलानंच पेरणी करणं. पण एवढं मोठे आले किती टाईम लागेल राजे हो? त्याच्यानं म्हटलं भेटत असन तर पाहतो कधी होते आपली खाली. फार आमा भाऊ, आता तर अधिक पाटील तर चालू आहे. 3 दिवस हे घेते. मग नंतर राहीन देवानंद भाऊचं. 3 दिवस हे घ्या आणि 3 दिन आपलं. म्हणजे समजा 9 दिवस लागते. आपल्याला थोडं अर्जंटमध्ये पाहिजे होतं. आता तुमचंच नाही झालं तर आपल्याला कसं भेटन? हे आहे. तुम्हाला पाहिजे ना पेरणी करायला तर काही लोड नका घेऊ. आपल्या ओळखीच्या आहे, 2-3 मशीन खालीच आहे. तुमचं करून देतो. काय एकरी घेते ते? आता हे कसे माया वैकीचे होते, नात्यात बी लागते. त्याच्यानं आपल्याला कमी पैशात करून दिलं. पण मी तुमचं काय आहे ते डायरेक्ट बोलून देतो. लावू काय फोन सांगा तुम्ही? लावा ना तर फोन. लावा फोन आणि त्याला उद्या बोलावून घ्या तुम्ही. हॅलो पांडुरंग बुवा, सरपंच बोलू राहिलो. बोला ना सरपंच साहेब. उद्या 1 ट्रॅक्टर आणखी पाठवून द्या तुम्ही. बरं एकच पाठवू का आणखी पाठवू? जसे लागले तसे सांगतोच मी तुम्हाला. सध्यात आता एक कास्तकार बसले आहे मापाशी आणि भाड्या तोड्याचं काय आहे ते बोलून घे त्याच्यासोबत. स्पीकर पण आणच आहे. 1300 रुपये एकर. अरे काही कमी करा म्हटलं. 15 एकरचा पट्टा आपला आणि त्याच्यात डिझेल तुमचंच ना? आता 100 रुपये एकरा मागं कमी देऊन दे जा. 1200 रुपये दे जा. आणि ड्रायव्हर जर तुमचाच असन तर मग तुम्ही मला 1000 रुपये देता. ठीक आहे. पण डिझेल सगळं तुमचं. डिझेलची बोली आपल्या इकडे काहीच नसते. 1300 रुपये फक्त त्याचं भाडं म्हणून राहिलो मी. अरे लय होते ना. डिझेल धरून म्हणून राहिले तुम्ही. त्याला म्हणा 1000 रुपये घेऊन घ्या सारखे आणि सगळं तुमचं. माणूस डिझेल सगळं म्हणून पा. हॅलो पांडुरंग बुवा, ते काय म्हणून राहिले? 1000 रुपये घेऊन घ्या म्हणते सारखं आणि सगळं तुमचं. डिझेल माणूस. अरे राजे हो, नाही पुरत ना. कशी गोष्ट करता तुम्ही? 1000 रुपये डिझेल आहे, त्याच्यात महाग झालं. मजुऱ्या महाग झाल्या. ड्रायव्हरची मजुरी महाग आहे. कुकडले बोलू राहिले तुम्ही. डायरेक्ट 300 रुपये कमी केले राजे हो. अरे पुरते ना 1000 रुपये असला तर. आपल्या इकडे तर 800 रुपये चालू आहे. तिकडे तरी 1000 भेटू राहिले. हा म्हणून द्या. जास्त टाइमपास नका करू, नाही तर मग गिराईक चाललं जाईल दुसऱ्या इकडे. 1100 रुपये येईन तुम्हाला. आखरी 1100. त्याला म्हणा 1000 रुपये होत असन तर करा म्हणा फायनल. नाही तर आपला गती बैलांनाच पेरणी चालू दे तुम्ही. हे म्हणून राहिले 1000 रुपये होत असन तर पहा म्हणते, नाही तर मग राहू द्या म्हणते. बरं ठीक आहे, पाठवतो मग मी उद्या.
अरे आपल्या इकडे 800 रुपये चालू आहे ना, 200 रुपये शिल्लकचे भेटू राहिले ना. हे नाही पाहू राहिले तुम्ही काय राजे हो. उद्या पाठवून देजा मग तुमचावाला ट्रॅक्टर. अरे लय हान तिकडे तिकडे भेटूनच नाही राहिला म्हणते. एका दोघा जणापाशीच आहे आणि त्याच्यापाशी चालूच आहे. कारण तिकडे कसं पाणी उशिरा आलं ना, तर मग आपल्या इकडे तर पेरण्या झाल्याच आहे आणि ट्रॅक्टर आणि मशीनं पडल्याच आहे. पैसे वसूल होते ना. आणि तुमच्या बच्चा जो ट्रॅक्टर आहे आणि मशीन आहे हे कुठं गेली मग? आता तर तुला सांगितलं थोडा वेळ अगोदर का सरपंच साहेबाला दिली म्हणून. तर म्हणे पैसे देतो. म्हटलं पैसे नाही पाहिजे, तुमच्यासाठी काही विषय नाही आहे, तुम्ही घेऊन जा तशीच. हां 3 जण आहे ते. म्हटलं तुमचं करून घ्या, त्याच्यानंतर आपल्याला भाडं भेटलं तर भाड्याचं म्हटलं मारून घ्या तुम्ही, त्याचे पैसे घेईन म्हटलं वाटलेस मी. काय राजा माणूस आहे तू. सरपंच आले गावात आम्हाला सांगितलंय नाही. अरे भेटायचं होतं ना त्याइले. अरे कॅश तर घेऊन नव्हते राहिले. टाईम नाहीच करू राहिले होते. जोपर्यंत म्हणे हे पेरणी होत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यावरचं टेन्शन जात नाही म्हणे आणि मी कुठं टाईमपास करत नाही म्हणे. मी कोणाला वेळच नाही देत म्हणे जोपर्यंत हे पेरणी नाही होत. पेरणी झाली रे झाली का मग खाली पिली होऊन जातो म्हणे मी. तिची जबरदस्ती केली. त्याच्यानंतर घरी आले आणि चहा घेतला त्याईनं बस, आणि तवाच्या तवाच निघून गेले ते. आपल्या ट्रॅक्टर पाण्याचा सोय लावजा. मी तर आहे तेवढ्याचे पाठवतो रे. गावात जेवढ्याचे असन तेवढ्याचे पाठवतो नाही काय. उद्या सकाळी झकटीतच काढायला लावतो त्याला 4 वाजता ट्रॅक्टर काढ सर का निघ सातबाऱ्यानं गावानं. बस 6:30-7 वाजेपर्यंत तिथं पोचून जाते. 8 वाजतापासून कास्तकाराच्या इकडे बाद देतो त्याचा मला फेरफार करून. फेरफार नाही हो, पेरणी करायची आहे. फेरफार कायले. अरे तेच ते 1-2 शब्द इकडे तिकडे. आता माहीतच पडते ना काय काय पांडा आहे. आता सगळंच माहीत पडते कोण चोर आहे आणि कोण नाही. जय हिंद सर. हे रिपोर्ट आलेले आहे सर. मोहन सोंडेच्या पांटेल्यात जे चोरी झाली आहे त्यांची फिंगरप्रिंट आलेली आहे. अरे बापरे मोरे साहेब, तुम्ही तर चकून जासान कोणाचे फिंगरप्रिंट भेटले म्हणून. आपल्याला तुम्ही विचारत पडसान कोणाचे भेटले सर. पहिले त्या मोहन सोंड्याला फोन करा आणि बोलावा इथं. लवकर बोलावा, अर्जंट आहे म्हणा. हॅलो, इन्स्पेक्टर मोरे बोलत आहे. बोला ना मोरे साहेब, सापडले का चोर? मला व्हॉट्सअपवर टाका तुम्ही कोणते चोर आहेत. ते चोरं एकदम जवळचे आहे तुया. तुला व्हॉट्सअपवर नाही टाकत, तुला जिथं या लागन पोलीस ठाण्यात. संध्याकाळी आलो तर नाही चालन काय? आता सध्या गिराईकी चालू आहे ना म्हणून. शिंदे साहेब संध्याकाळी आलो तर नाही चालत काय म्हणते. त्याले म्हणा आत्ताच्या आत्ता पोलीस ठाण्यात ये म्हणा. ज्या हालतमध्ये असन त्या हालतमध्ये ये. ऐकलं ना. हां लवकर ये. व्हॉट्सअपवर टाक माया. एवढा मोठा झाला का तो व्हॉट्सअपवर टाका लागते त्याच्यावाल्या. हां पोलीस आपण आहे का तो आहे. तो आपल्याला म्हणवाला व्हॉट्सअपवर टाका माया. मी पाहतो चोरायले. मोठा चोरायले पाहणारा गेला. इथं आल्यावर सगळंच सांगतो मी तुम्हाला. आता माहीतच पडते ना तुम्हाला काय काय पांडा आहे तर. अरे वातावरण कसं आहे तिथं? ऑक्सिजन एकदम 24 कॅरेट ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन म्हणजे राजा झाडो आहे का काय होय? पहाडपट्टी एरिया आहे ना तो. अरे नामदेव काका, पांटेल्यात बसता का 2 घंटे? मी बाद येतो म्हटलं पोलीस स्टेशन मधून. मोरे साहेबाचा फोन आला होता, चोर सापडले आहे म्हणे. तू इथे ये म्हणे. त्याला म्हटलं मी व्हॉट्सअपवर टाका. नाही तू इथेच ये म्हणे. म्हणून मला अर्जंट जाणं आहे. तुम्ही पाहता का जरासे? 2 घंटे फक्त. 2 घंटे? पण मला काम आलं तर मग कोणतं आलं तर पांटेला बंद करून दे जा. नाहीतर जर मग सल्ल्या किंवा शाहरुख आला तर मग त्याला बसून दे जा. बरं ठीक आहे जाय मग तू. पण मला ते खर्रा गिर्रा देणं नाही जमत ना. खर्ऱ्याचे गिराईक आले डायरेक्ट वापस पाठवा. तंबाखू चुना आहे म्हणा. पानाचे गिराईक आले तर वापस पाठवा. तुम्हाला नाही जमत ना. जे जमते तेवढंच करा. मी येतोच 2 घंट्यात. पोलीस स्टेशन पाशी सोडून देता काय? वा काऊन नाही बस ना. पैसे सांग पहिले किती रुपये घेशील. मग त्याला वक्तात नाही माहिती आहे मला काम कसं आहे तर. 100 रुपये देऊन देजो. 100 रुपये लेखा लगे काही लेखा रिंक्या 100 रुपये. म्हणून माझी इच्छा नाही करत तुमच्या ऑटोतनी बसायची. अरे 100 रुपये काय लय झाले काय? स्पेशलचं भाडं उरालं ते. तर मी थोडी म्हणून तुले स्पेशलचा मार म्हणून. तुला जर मनातनी कोणत्या ट्रिपा भेटल्या तर घेजो ना तू. नाही भेटला तर स्पेशलचा भाडा लागल. सांग काय म्हणतो. तू राहू दे, मी दुसरा ऑटो पाहतो. काही राजा 100 रुपये 20 रुपयात तर जातो लेका मी. जाणं तर बाबा कायले मॅट करू राहिला इथं. जेवण तर असं धकते काका तिथं काय सांगू तुम्हाला. अरे लय खतरनाक. असं पोटभर जेवण होते, नशी झोप येते. भल्ला मस्त निसर्ग आहे तिथं. आता तू एवढ्या तारीफा करू राहिला तर जाणंच आहे ना आपल्याला. जाऊ ना. आता लय वर्ष अगोदर गेलो होतो, त्याच्यानंतर गेलोच नाही. आता ह्या वेळेस जाऊच ना. पेरण्या तर चालू झाल्यात आता लोकांच्या. होऊन जाते 5-6 दिवसात. 5-6 दिवसात मग ट्रिप काढून घेऊ आपली. जास्त काही कचरा आहे नाही. काय म्हणून राहिलो मी. बस 13 जण आहे, 12-13 जण. जास्त कचरा काही आपल्याला पाहिजे नाही. मग त्याला कुठं पात बसतो अधिक. हा आपले माणसं बस. शाहरुख आहे याचाच आहे अधिक. थांबणार रे इथं कोणीच तर नाही आहे. लाव फोन लाव इथून आता सल्ल्या काकाले.
सल्ल्या बोलत आहे का? अरे हा मी सल्ल्याच बोलू राहिलो, पण तू कोण बोलू राहिली? मी मोनिका बोलू राहिली. अरे कोण मोनिका? कोणाची मोनिका? अरे मी नाही ओळखू राहिलो तुम्हाला. पूर्ण नाव सांगा तुमचं. तुम्ही नाही ओळखत मला, पण मी ओळखते ना तुम्हाला. तुम्ही रोज कने माझ्या गल्लीतून कचरा गाडी घेऊन जाता आणि तुम्ही कने हिरो सारखेच दिसता. अरे हिरो सारखं दिसतो तर मग काय म्हणणं आहे तुमचं वालं? तुम्ही कचरा गाडी कशाला चालवता? तुम्ही किती हँडसम दिसता. तुम्ही कचरा गाडी नका चालू. मला तुम्ही कचरा गाडी चालवताना आवडत नाही. अरे कचरा गाडी नाही चालू तर मग काय चालू? मग काय हेलिकॉप्टर चालू काय? फारच विनोदी आहे तुम्ही. तुम्हाला काय काम आहे ते सांगा ना. काय तुमचं बी समजून नाही राहिलं. अरे काय काम काय आहे तुमचं? तुमच्या एरियातून तर आलो मी. तुम्ही कचरा नाही टाकला का गाडीतनी? आता डबल येऊ नाही शकत गाडी. आता डायरेक्ट 2 दिवसानंतर येईन. मी तुम्हाला कचऱ्याविषयी नाही म्हणत आहे. तुम्ही ते कचऱ्याची गाडी सोडून द्या. दुसरं कोणतं काम करा. तुम्ही हिरो सारखे दिसता. अरे कचऱ्याची गाडी सोडून करू काय ते तर सांगा. पण तुम्ही मला कायले कचऱ्याची गाडी सोडायला लावू राहिले? मला की नाही तुम्ही फार आवडता. तुमच्यासारखा हँडसम मुलगा मी आजपर्यंत बघितला नाही एरियामध्ये. ठेव तू. कोण होय तर? मी आताच कामावून आलो. माझ्या डोकं नको खराब करू. अबे भल्ली मजा येऊ राहिली बे हे करण्यात तर. चेत्या, माझ्या डोक्यात एक नंबर प्लॅन आला. तू असाच आवाज काढून सल्ल्या काकाले मस्त झाशात घे. हा, त्याच्यानंतर मग आपण सल्ल्या काकापासून पैसे घेत जाऊ खर्चाले. फक्त सल्ल्या काकाला तू झाशात घे असाच पोरीचा आवाज काढून. हा, मी तुम्हाला पसंत करतो असं तसं हे न ते. बस मग मी तुला जसं जसं सांगतो तसं तसं बोलजो. आला ना? मला लक्षात आलं पुरं. पोरीच्या आवाजात बोलणं आहे. हा, आणि पोरीच्या नावावर आपल्याला पैसे वखर नाही यायच्यापासून. बस 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 आला ना त्या लक्षात. बस हेच धंदे करायचे आहे. बस आता काही फोन करू नको. हा, आता करजो 2 घंट्यानं फोन. आज कसा काय उशीर झाला रे तुले? कुठं लटकला होता? अरे बाया एवढ्या दिमाग खराब करते. तिथं आपण अर्धा घंटा उभं राहतो तेव्हा येत नाही, आणि समोर गेलो का आपल्याला मागून आवाज देते. आपलं तर जमतच नाही. मागून आवाज दिला का तिला म्हणत असतो आता 2 दिवसानंतरच भेट. म्हणजे अर्धा घंटा उभं राहून बी तुम्ही येऊन नाही राहिले. करून का राहिले घरात? हाव ना यार, काही समजत नाही. अरे जर तुम्हाला माहीत असन का 2 दिवसानंतर कचऱ्याची गाडी येते तर तुमचं काम आहे नाही काय? सल्ल्या खर्रा झार भाई आता तू. चल ना तर. त्याली वाट त्याच्यासाठीच तर पाहू राहिलो होतो. चला येतो बाबा. इथं बसून काही कामाची गोष्ट नाही आहे. काही ना काही सवाऱ्या पाणी लागेल काय इथं बसल्यानंच होय. ये रे मोहन, त्यालीच वाट पाहणं चालू होती. ये. पुरा परेशानी आहे. हे ऑटो आले एक यायला तयार नाही इकडे. आखरी स्पेशल ऑटो करून या लागलं इथं. त्या चोरायचं तुम्ही फक्त मला शिंदे साहेब नाव सांगा. मग पा चोरी करणं तर दूर, ते हात लावायच्या वेळेस बी विचार करन का हा मोहनचा पांटेला होय. इंग्लिश वाचता येतं का तुले? म्हणजे एवढी काही नाही जमत. हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड नाईट स्वीट ड्रीम आय लव्ह यू टू बस इथपर्यंत जमते. तुला एवढं नाही विचारलं, शिल्लक तर नाही बोलायचं. तुला काय विचारलं फक्त का जमते काय? एवढं काय सांगू राहिला तू? आता जेवढे शब्द वाचता येते तेवढे सांगितले तुम्हाला. याच्यात जे फिंगरप्रिंट निघाले आहे हे पुरेच्या पुरे तुझे वाले आहे. इन्स्पेक्टर पकडायले टाका जैलाच्या अंदर. पण शिंदे साहेब मी माय फिंगरप्रिंट. अबे हा तूच आहे फिंगरप्रिंट. हे पाहून घे या रिपोर्टवर. त्या मॅडमनं जाणून दिली रिपोर्ट. तूच त्या पांटेल्यातली चोरी करू राहिला आणि त्याच्यावर नाव टाकू राहिला. हा, चोर तर चोर वरतून शिरजोर. हा, 420 तुला अंदर टाकतो. त्यावर 420 केस लावतो. थांब तू. तरी तर विचार केला का अचानक कशी काय चोरी झाली? हा, चोरी झाली, गल्ला सप्पा केला आणि बाकीच्या मालही नेला इकाले. सगळ्याच्या सगळं त्यालेच कारनामे होय. घरात लपून ठेवलं, त्यात चोरी केली त्या पांटेल्यात. आणि तू म्हणू राहिला का चोरी झाली? आणि आमचं इथं डोकं खराब करू राहिला तू. नाही पण शिंदे साहेब मी काऊन करू मा पांटेल्यातली चोरी हे तर सांगा. बिलकुल चूप. मी काऊन करू मा पांटेल्यातली चोरी? त्याला सारखंच आहे ना का स्वतःच पांटेल्यातली चोरी करा आणि यायला त्रास द्या, यायला मॅच करा. पोलीस आहे आम्ही, भयाड आहे काय? हां, फिंगरप्रिंट पुरेच्या पुरे मॅच झाले. हे बी त्यावाले थांबसोबत त्याले फिंगरप्रिंट. आणि हे जे आम्ही चेक केलं ते पुरं सारखेच्या सारखे निघाले. तुम्ही डबल एकदा चेक करा शिंदे साहेब. कारण जसं पांटेला खोलला तर मॅच सगळ्याला हात लावला ना. मॅच गल्ल्याला हात लावला, कोणी आला त्या पानाला हात लावला, याले तिकडे इकडे तिकडे मॅच हात लावला. तर मग माहीत फिंगरप्रिंट आहे ना त्याच्यावर. जास्त शानपणा आम्हाला शिकवायची नाही. पोलीस तू आहे का आम्ही आहे? आम्हाला माहित नाही काय कसं काय पकडा लागते तर चोरले? हां, आम्हाला शिकू राहिला का तू या गोष्टी? आम्हाला शिकू राहिला काय? पण मी माया पांटेल्यातली चोरी काऊन करू शिंदे साहेब हे तर सांगा मला. एक तर कारण सांगा. आता सांगितलं ना तुले कारण. तेच ते काय लावू राहिला तू? काय लावू राहिला? बाकीचे कामं सोडून देऊ काय? बाकीचे कामं सोडूनच त्यावाली हे केस मी पहिले हे केली, हँडल केली. हां, समजलं ना? सरपंच साहेबाचा फोन आला होता का त्या मोहनचा पांटेल्याचं करून द्या म्हणे काय झालं तर.
आणि त्याच्यात तू चोर निघाला तर म्हणून राहिला का मी काऊन चोरी करू? सगळीच्या सगळी चाली प्लॅनिंग आहे आमचं डोकं दुखवायची नाही. मॅडम टाका याले अंदर, याले अंदर टाका. 400 BCच्या याच्यात मी अंदर टाकतो याले केसमध्ये. लवकर अंदर टाकायले. पण शिंदे साहेब मी कहून हे बरोबर नाही तुमचं शिंदे साहेब, हे तुमचं चुकते. सबूत आहे त्याले, फिंगरप्रिंट मॅच झालेले आहे, सबूत आहे माझ्यापाशी, समजला? आणि त्याच पांटेला त्यावाला चोरला आणि 420च्या केसीतनी तुला अंदर टाकतो. थांब तू. द्या बरं तुकाराम भाऊ, तंबाखू चुन्याची पुडी द्या आणि 3 पानं द्या मिक्सर तंबाखाचे. तुकाराम भाऊ कायले नाव आहे हो माया? नाव काय बदलवलं का माया? नामदेवराव आहे ना. आता तुकाराम असो का नामदेवराव असो, आहे तर दोन्ही विठ्ठलाचे भक्तच ना. तर काय फरक पडते आता? तुकारामले नामदेव म्हटलं, नामदेवले तुकाराम म्हटलं तर. अरे राजेहो, आपल्याला पानं बनवणं काही जमत नाही. तंबाखू चुन्याची पुडी आहे, ते घेऊन जा वाटल्यास तुम्ही. कहू ना मोहन सोंडे कुठं गेला आता? आहे भल्ला घडी घडी गाय पुरायला. याचा काळा लागते आता ऐदीपणा बाहेर. हो ना राजू, आम्हाला इथं खर्रा पाहिजे होता, तर इकडे आता खर्राही जमत नाही ना यायले बनवणं. आता मलेच घुसा लागन पांटेल्याच्या आंध्र आणि माया खर्रा मला बनवून घ्या लागन. तसा बी तो म्हणे का शाहरुख आला तर शाहरुख पांटेल्यात बसवता म्हणे आणि तुम्ही चालले जाता म्हणे. हे फालतूचे कामं मा मागं काही लावू नका नामदेव काका. हे तुम्हीच पाच बसा. काय म्हणून राहिलो मी? आताच आलो कचऱ्याच्या गाडीहून. मी आता खर्रा खाली आलो होतो, तर तुम्ही म्हणता का मला खर्राही नाही जमत? मी माया खर्रा बनवतो आणि मी घराकडे जातो. काहून पेरणी चालू आहे ना वसंतराव, आणि तुम्ही इकडे काय करू राहिले? तात्यानंच पाठवलं मले 3 मिक्सर तंबाखाचे पानं आणजा म्हणे आणि 1 तंबाखू चुन्याची पुडी आणा म्हणे. म्हणून आलो बुवा. आता पाटला चिस्त चालू आहे सध्या पेरणी करणं. आता त्याईले 3 दिवस लागते. मग इकडले यायले मग तिकडले यायले. इकडले तिकडले? आता हे इकडले तिकडले कोण होय? देवानंद भाऊ आणि आपले सरपंच भाऊ. बरं द्या तंबाखू चुन्याची पुडी द्या आणि जाऊ द्या बा मले. थांबा ना हो जराशे, आले का घोड्यावरच येता? द्या लवकर जाऊ द्या, द्या लवकर जाऊ द्या. काय आहे त्या वावरातनी? हा, वावरात असतं राहतं राजे दिवस रात्र. काय आहे वावरात नाही? अरे जे वावरात नाही आहे ते इथं कुकडे आहे. हां काय मजा येते वावरात नाही? का झोप लागते आणि काय जेवण धकते? अल्लागच मावला तिकडे. हे तुमच्या घरचे AC न कूलर हे काहीच नाही आहे म्हटलं त्या वावराय समोर. अशी थंडीगार हवा चालली होती रात्र. हा 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 हा, अशी झोप आली रातभर. काय विचारता तुम्ही? पाहिजा जंगली डुकराकडे. आता पेरणी चालू आहे, नाही तर बस मार झोपून राहायचा. ते जंगली डुकरं पार धिंगाणा करून टाकसा. त्या जंगली डुकराच्यानंच तुम्हाला ठेवला आहे. करण लावलाय तात्यानं. काही लोड घ्यायला नाही पुरत. शांततेत झोप होती एक. जंगली डुकरं तर काही सध्या येत नाही. आता पीक मोठे मोठे झाल्यावर जरा झोपीले जरा आता स्टॉप मारा लागन आणि जंगली डुकराची फिल्डिंग लावा लागन. त्याच्यात आता सरपंच साहेब लव राहिले भुईमुंग. मग तर आता विषयच खोल आहे. पाहिजा जराशे रानडूक राहिले, नाही तर बस झालं. रान डुकरानं फक्त आपल्या इकडे एक डाव पाव. त्याच्यानंतर जर ते येन वावरात तर आपलं नाव पलटून ठेव जा. दुसरं नाव ठेव जा कोणतं तरी. वसंतरावचं दुसरं कोणतं तुम्हाला वाटन ते ठेव जा. आपलंही नाव वसंतराव आहे म्हटलं, असंच नाही आहे. जर रानडुक्कर डबल येन आपल्याला पाहिल्यावर मग म्हणजा कधी असा पकडू पकडू झोडपतो, असा पकडू पकडू झोडपतो त्याले. मग तो विचारच केला पाहिजे त्यानं कसं या लागते त्याला वावरात. तो यन तर 2 पायावर, जायन 4 पायावर असतो. 2 पायाचा रानडुक्कर? कोणता रानडुकराची गोष्ट करू राहिले तुम्ही? 2 पायाचा कोणता रानडुक्कर असते? 4 पायाचा असते बा. सॉरी बाय मिस्टेक. तो यन 4 पायावर, जायन 2 पायावर असं म्हणणं होतं. ते जरा कसं उलटं झालं. चुकलं फुकलं माफ करून टाका. आपलेच तर माणसं आहे तुम्ही. द्या बरं, लय गोष्टी झाल्या. द्या मला जायला टाईम होते अधिक. पैसे खात्यात मांडून ठेव जा. मोहनले सांगून दे जा. हां आणि ते कोणाच्या खात्यात माणसा? सरपंच साहेबाच्या. चला येतो मी. हल्ला भारी केस माणूस भेटला पण तात्याले. सोकारी कशी करते? सोकारी 1 नंबरवर करते. म्हणून तर तात्यानं ठेवला आहे. तात्या सोडतच नाही ना. असा माणूस भेटतच नाही म्हणे. घरच्यासारखंच काम आहे म्हणे यायचं. हे स्वतःच वावर समजते ना. हटा तुम्ही. मी मायावाला खर्रा बनवतो आणि जातो मी. सल्ल्या 2 बनवू का 1 बनवू रे? 2 बनवतो. नामदेवराव हे बरोबर नाही तुमचंवालं. हे तुमच्या भरोश्यावर पांटेला ठेवला होता मोहननं. माया काही नाही. मी चाललं जाईन इथून उठून. मले मोहननं सांगितलं होतं सल्ल्या नाही तर शाहरुख पांटेल्याच्या अंदर बसून दे जा. मी आता झालो कचरा गाडीहून. मी माया खर्रे बनवतो, पांटेला बंद करून देतो आणि चालला जातो. तुले पट्टे ते कर रे बाबा, काय करायचं आहे तर. दिलीप भाऊ काही पानगीन तर चारा राजू. कधी तर म्हणत नाही मी तुम्हाला. तुमचं बरोबर आहे, पण इथं बसाच्या अगोदरच आम्ही जाऊन आलो मोहनच्या पांटेल्याहून तंबाखूची पुडी घ्यासाठी. मोहनचा पांटेला बनच आहे अधिक, त्यानं उघडलाच नाही. आता अधिक कुठं गेला हा? अधिक गेला का डबल पोलीस ठाण्यात? आम्हाला असंच वाटू राहिलं. कारण तो आम्ही जेव्हा तिथं होतो आणि मला जेव्हा पांटेल्यात ठेवलं तेव्हा त्यानं तेच म्हटलं होतं का येतो म्हणे पोलीस ठाण्यातून.
काय झालं काय माहीत पोलीस ठाण्यात अधिक बंद झाला काय तर हा आता कायच्यासाठी बंद करा न त्याले? पांटेल्या चोरी झाली होती त्याच्यावाल्या. तर काय माहित काय झालं तर का घरी गेला हा का काय काही समजून नाही राहिलं. आता हा कुठं गेला याचाही काही समजून नाही राहिलं. याचाही ताल नाही लागू राहिला वाटते जेव्हापासून पोलीस स्टेशन मधून आला. कुठं गेला आता हा पांटेला बंद करू? आपले वांदे करून टाकले पुरी आहे ना. चला जाऊ द्या, चला घराकडे चला. पहिले हातपाय गीतपाय धुवा, मस्त जेवण करून येऊ. तोपर्यंत उघडलं तर उघडलं त्यानं. फोन लावून पाहा लागन त्याले. फोन करा लागन त्याले का काऊन बंद आहे? वा वा काय प्रोग्राम आहे आज. एक नंबर. आज रविवार आणि त्याच्यात मटण. अरे बाप रे जोरदार काम करून टाकला असतं. एक नंबर आई, एक नंबर. हा हा एक नंबर. जोरदार मजा येऊ राहिली. ला खतरनाक. डायनिंग टेबल पाहिजे होता थोडासा, मग तर एक नंबर मजा आली असती. डायनिंग टेबल पाहिजे फक्त घरात. एसी तर आणली, डायनिंग टेबलची सोयीचा लावा लागेल. बाबू ए सोनिया याच्या इकडे लक्ष दे म्हटलं जरासं. हे घे. काय होई आणि काय जेवायच्या मंदातच आणलं? घे ना, पाय ना काय होय. काय होई बिल वय मला काय दाखवू राहिली? मला जेवण करू दे पहिले. 5,000 रुपये बिल आलं. हे एसी लावली तेव्हापासून. हे एसी आजपासून बंद झाली पाहिजे. आता जे काय आहे ते पंख्यावरच भागवा लागेल तुले काम. आई तुले माहित आहे का आपण गरीब काय नाही? ह्या एसीच्या नाही आपण गरीब. 5,000 रुपये बिल येऊ राहिलं. काय गरीब नाही होय? नाही आहे, चुकीची कल्पना आहे बिलकुल तुझी. या एसीच्या ना आपण गरीब नाही झालो. या एसीच्या ना तर आपण थोडंसं श्रीमंत व्हायला लागलो. सुरुवात झाली आपली श्रीमंत व्हायची. आपल्या घरी नाही आहे डायनिंग टेबल, ते ना आपण गरीब राहिलो. हा यलपाडेपणा बिलकुल बंद कर त्यावाला. आपल्या घरी डायनिंग टेबल नाही आहे त्याच्यानं आपण गरीब झालो. हा एसी आजपासून लागला नाही पाहिजे. हाताला एसी बंद कर. 5,000 रुपये बिल येऊ राहिलं. कुठून भरणार आहे 5,000 रुपये? अरे एवढं बिल आलं कसं? काय कंपन्या चालू राहिल्या का आपल्या घरी 5,000 रुपये बिल पाठवू राहिले? महावितरण केंद्रात कंप्लेंट करायला काऊन नाही गेले तुम्ही? आम्ही जाऊ कंप्लीट करायला. एसी तू लावू राहिला. आणि ते जर घरी चेक करायला आले का 5,000 रुपये बिल कायचं आलं ते पाहायला आले तर मग काय करणार आहे? 1,500 रुपये मी देऊ राहिलो, बाकीचे भरून टाका. 2,000 रुपये बिल भरा, 3,000 रुपये माफ करून आणा लागत होते. तू जाय उद्या मोठ्या हातानं. तू कमी करून घेऊन ये बिल. तू जा उद्या. मलाच जा लागल. त्याच्याशिवाय काही ते काय जमन नाही. पाय कसं कमी करून आणतो बिल. आणि 1,500 रुपये दे तू पहिले बिल भराले. 1,500 रुपये तर त्याच पैसे जमा आहे मायावाले. कायचे 1,500 रुपये जमा आहे तुझेवाले मायापाशी? लाडक्या बहिणीचे. अरे लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले का तुले? हेच 1,500 रुपये त्याच्यातलेच बिल भरायला घेजो. मायापाशी कुठचे? मी कोणती कमाई करू राहिलो? लाडक्या बहिणीचे पैसे त्याला त्या बापास हात नाही लावत. त्या बापास तर काही म्हणत नाही त्या पैशाच्या बारे. तू कोण म्हणणार आहे? हे त्याला नाटक बिलकुल बंद कर. डायनिंग टेबल आणतो, एसी लावतो, असं करतो तसं करतो. हे तमाशे बिलकुल बंद पाहिजे. ते एसी आजपासून लागला नाही पाहिजे. आणि हाच टेबल आहे याच्यावर जेवत जा चुपचाप, नाही तर खाली जेवत जाय. आम्ही कसं खाली जेवतो? उद्या चुपचाप ते बिल भरून आला पाहिजे तू. आणि हे ते मार खायचे धंदे बंद कर तू, नाही तर चांगला लाताळत बसीन तुले. आता म्हटलं तर म्हटलं ते लाडक्या बहिणीच्या पैशानं बिल भरजो. याच्यानंतर नाही म्हणायचं. अरे शाहरुख आहे, पांटेला येऊन आला तू मोहनच्या. पांटेला उघडाय का रे? अरे नाही ना, पांटेला उघडलाच नाही त्यानं. घरी जाऊन झोपला वाटते तो. आज रविवार आहे, मटण आणलं असन त्यानं. जेवला असन आणि झोपला असन. काय येते तो पांटेल्यावर? अरे पण आपल्याला फोन तर आला असता त्याचावाला का पांटेला बंद केला का काय? पांटेल्याकडे तो राऊंड मारते, पांटेला नाही सोडत तो. चला रे पान खाले. पान चारतो माझ्याकडून तुम्हाला आज. अरे कुठं चालता तुम्ही पान? आमच्याच तर नशिबी पान नाही आहे. पांटेला बंद आहे त्याचावाला. किती वेळचा कुठं गेला काय माहित. आता कायले पांटेला बंद केला त्यानं? पांटेला बंद करून तर तो कुठं जात नाही सहसा. किती काय अर्जंट काम असलं तरी. फोन करून नाही पाहिलं का त्याला कुठं आहे तर? अरे मंगाशी जेव्हा आम्ही कचरा गाडीहून आलो, खर्रा खासा आहे म्हणून मोहनच्या पांटेल्यावर गेलो तर हे नामदेवराव होते, पांटेला चालू राहिले होते. हो नामदेवराव, तुम्हीच तर होते म्हणते पांटेला. मग तुम्हाला माहित नाही का मोहन कुठं गेला तर? तुमच्या भरोशावर सोडून गेला ना तो. कुठं गेला तुमच्या भरोशावर पांटेला सोडून? माहित नाही काय? अरे मले म्हणे का मोरे साहेबाचा फोन आला म्हणे पांटेल्या चोरी झाली त्याचं इन्व्हेस्टिगेशनसाठी. तर मी जातो म्हणे बा. मा भरोशावर पांटेला सोडला होता. जसा सल्ल्या शाहरुख या कोणी आलं म्हणे त्याला सोडून सोपवून द्यायचा म्हणे आणि तुम्ही चालले जाता म्हणे. मग यानं पांटेला बंद केला, पण तो अधिकपर्यंत आला नाही. तेच तर नाही समजलं काय झालं तर. कधी सांगसान तुम्ही? हॅलो शिंदे साहेब, तुमच्याच फोनाची वाट पाहणं चालू होती. लवकरात लवकर तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये या. तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये जाईन तो. तो आमच्या पोलीस स्टेशनमध्ये जात तात्या. तो पाहिजे होता म्युझियममध्ये, पण आम्हाला आता मजबुरी खातीर तुम्ही ओळखीचे आहे म्हणून त्याला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तरी ठेवला आहे. नाही तो म्युझियममध्ये पाहिजे होता एखाद्या. आल्यावर सगळे कारनामे सांगतो त्याचेवाले. तुम्ही या पहिले पोलीस स्टेशनमध्ये. येऊन राहिले सरपंच साहेब. आल्यावर सगळे कारनामे सांगतो याचेवाले. चोर तर चोर, वरतून शिरजोर.